रायगड जिल्ह्यात अवैध गावठी दारू निर्मिती विरोधात पोलिसांनी एक मोठी आणि थरारक कारवाई केली आहे। नागोठणे पोलिसांनी चेराठी कारकाई जंगल परिसरातील तब्बल 2 गावठी हातभट्टी अड्ड्यांचे समूळ उच्चाटन केले असून 1.25 लाखांपेक्षा जास्त रुपयांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट केलाय। चेराठी कारकाई जंगल परिसरात अवैधरित्या गावठी दारू बनवून ती विक्रीसाठी साठवली जात असल्याची माहिती नागोठणे पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलीस अधीक्षक आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रसाद गोकुळे यांच्या थेट मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले। त्यानंतर पोलिसांनी अत्यंत धाडसी पाऊल उचलले। भर जंगलात तब्बल 25 किलोमीटरचे अंतर पायी कापत पोलिसांनी छापा टाकला आणि दोन्ही दारूचे अड्डे उद्ध्वस्त केले। या कारवाईत पहिल्या अड्ड्यावरून 52,000 रुपये तर दुसऱ्या अड्ड्यावरून 72,000 रुपयांचे गूळ मिश्रित रसायन आणि तयार गावठी दारू जप्त करण्यात आली।